हॅलो एव्हरीवन. तर आपण आज बघूया महाराष्ट्र बोर्ड हिस्ट्री आणि फर्स्ट चॅप्टर आहे द इंडियन सबकॉन्टिनेंट अँड हिस्ट्री. तर फर्स्ट बघूया आपण जॉग्राफिकल कंडिशन अँड हिस्ट्री. तर जॉग्राफिकल कंडिशन जी होती तर एन्शियंट पिरियडमध्ये जे आहे तर त्याची जॉग्राफिकल कंडिशन बघूया आपण. ओके, तर सगळ्यात पहिले हिस्ट्री म्हणजे काय, पास्ट इव्हेंट. ओके, म्हणजे सिग्निफिकन्स ऑफ द पास्ट इव्हेंट त्यालाच काय म्हणतात, हिस्ट्री म्हणतात. तर त्यावेळेस कल्चर वेगवेगळं होतं, टाईम वेगवेगळा, प्लेस वेगवेगळं आणि सोसायटी वेगवेगळी. तर हे सारे पहिले एन्शियंट पिरियडमध्ये होते. ओके, म्हणजे खूप सारे जे किंग वगैरे होते त्या पिरियडमध्ये त्यांनी होऊन गेलेले आहे. फॉर एक्झाम्पल शिवाजी महाराज. ओके, शिवाजी महाराजांच्या पिरियडमध्ये त्यांचं कल्चर कसं होतं, त्यांचा टाईम कसा होता, प्लेस काय काय होतं, त्यांनी काय काय बॅटल्स केलेलं आहे, तर ते सगळं हिस्ट्रीमध्ये लिहिलेलं आहे. ओके, तर ते आहे पास्ट इव्हेंट. ओके, तर अजून त्याच्यामध्ये 4 कंपोनंट आहे. त्याच्यामध्ये प्लेस रिलेटेड टू द जॉग्राफी ऑर जॉग्राफिकल कंडिशन्स. ओके, म्हणजे काय, जॉग्राफिकल कंडिशन्स जे आहेत तर ते पण चेंज झालेले आहेत. तर नेक्स्ट बघूया की एन्शियंट पिरियडमध्ये त्यांचं डाएट काय होतं, क्लॉथिंग काय होतं, हाऊसिंग कशी होती त्यांची, ऑक्युपेशन काय होतं. ओके, तर ते सगळे होते. फॉर एक्झाम्पल इथं या इमेजमध्ये बघूया की पहिलं काय होतं की सगळ्यात पहिलेचे लोक म्हणजे एन्शियंट पिरियडमध्ये ते हंटिंग करत होते. ओके, म्हणजे ते काय करत होते, हंटिंग करत होते आणि गॅदरिंग फॉर देअर फूड. ओके, ते करत होते म्हणजे हंटिंग करत होते आणि तेच खात होते ते. ओके, म्हणजे हंटिंग करून तेच ॲनिमलला किल करून ते खात होते. ओके, म्हणजे मीट वगैरे ते खात होते. तर त्याच्यानंतर जे आहे टाईप्स ऑफ द हाऊसेस, तर त्याच्यामध्ये पण चेंजेस आलेले आहेत. पहिलं वेगवेगळे होते आणि आता पण जे हाऊसेस वगैरे आहेत. ओके, नॉर्मल आत्ता बघा की टाईप्स ऑफ द हाऊसेस ते पण आता बिल्डिंग्स वगैरे आता आहेत. पहिलं वेगळंच होतं. ओके, म्हणजे वेगळंच म्हणजे हट वगैरे होते. तर पहिलेचे लोक एकतर हंटिंग करत होते, केव्जमध्ये राहत होते. त्याच्यानंतर ते सेटल झाल्यानंतर ॲग्रिकल्चर वगैरे करत होते. ते ॲग्रिकल्चर झाल्यानंतर त्यांचे जे हाऊसेस वगैरे आहे तर हाऊसेस वगैरे जे आहे ते हट वगैरे त्याच्यामध्ये राहत होते. ओके, तर ते सगळ्यामध्ये चेंजेस आलेले आहेत. ओके, आणि यस, काही लोक कुठं राहत होते, प्लेन एरियामध्ये राहत होते, काही लोक हिली एरियामध्ये राहत होते. ओके, तर यस, आणि जिथं जिथं फर्टाईल लँड आहे आणि जिथं जिथं रिव्हर आहे तर तिथं खूप सारे लोक तिथं राहत होते. ओके, आणि तिथं ते झाल्यानंतर ते काय करत होते, ॲग्रिकल्चर करत होते. ओके, तर मग तेच आहे, लाईफस्टाईल वेगवेगळं आहे. हिली रिजनमध्ये वेगळं आहे आणि प्लेन एरियामध्ये वेगवेगळं आहे. ओके, तर त्याच्यामध्ये क्लायमेट आहे, रेनफॉल आहे, ॲग्रिकल्चर. ओके, हां, तर ॲग्रिकल्चर जे प्रोड्यूस होतं, फ्लोरा आहे, फ्युना आहे. तर ह्या रिजनमध्ये जे आहेत ना खूप सारे चेंजेस आलेले आहेत आता. ओके, फ्लोरा म्हणजे काय, प्लांट्स आहे, आणि फ्युना म्हणजे काय, ॲनिमल्स आहे. ओके, आणि त्याच्यामध्ये लाईफस्टाईल आणि कल्चर तर ते पण चेंज झालेलं आहे. ओके, आणि त्याच्यानंतर यस, पहिलं पण काय होतं, ड्रॉट वगैरे होत होते, इन्व्हेशन होत होते, डिग्रेडेशन ऑफ द एन्व्हायरमेंट पहिलं पण होतं, आता पण होत आहे. त्याच्यानंतर आपण बघूया जॉग्राफिकल फीचर ऑफ इंडिया. ओके, तर इंडियामध्ये जॉग्राफिकल फीचर बघूया. तर सगळ्यात पहिलं हिमालय. तर हिमालय कुठं आहे, हिमालय नॉर्थ रिजनमध्ये आहे. ईस्टमध्ये काय, बे ऑफ बेंगाल आहे, आणि वेस्टमध्ये काय आहे, अरेबियन सी आहे, आणि साऊथमध्ये काय आहे, इंडियन ओशियन आहे. आणि यस, 2 आयलंड आहेत, एक तर अंदमान आणि निकोबार आयलंड आहे आणि दुसरं काय आहे, लक्षद्वीप आहे. तर लक्षद्वीप कुठं आहे, लक्षद्वीप इज लोकेटेड इन अरेबियन सी, आणि बे ऑफ बेंगॉलमध्ये अंदमान आणि निकोबार आयलंड आहे. ओके, तर यस, तर त्याच्यामध्ये आपण बघूया की द इम्पॉर्टंट द इंडियन हिस्ट्री. ओके, ते बघूया आपण. जॉग्राफिकल फीचर, एक तर पहिलं काय, हिमालय आहे. नेक्स्ट आहे द प्लेन ऑफ द सिंधू गंगा ब्रह्मपुत्रा रिवर. नेक्स्ट थार डेझर्ट. नेक्स्ट डेक्कन प्लॅट्यू. देन कोस्टल रिजन, अँड लास्ट द आयलंड ऑफ द सी. ओके, तर फर्स्ट बघूया आपण हिमालय. तर हिमालय जे आहे तर हिमालय जे आहे एक तर नॉर्थन साईडमध्ये आहे. ओके, तर नॉर्दर्न साईडमध्ये हिमालय आहे आणि त्यालाच काय म्हणतात, वॉल. ओके, तर वॉल म्हणतात, द वॉल सेपरेटेड द इंडियन सबकॉन्टिनेंट फ्रॉम द डेझर्ट. ओके, म्हणजे काय, सेपरेट झालेलं आहे, कशामुळे, हिमालयामुळे झालेलं आहे, त्याला वॉल म्हणतात. वॉल म्हणजे भिंत असे म्हणतात. ओके, आणि त्याच्यानंतर एक लँड रूट आहे, तर त्याचं नाव काय आहे, खायबर अँड बोलन पास म्हणतात. ओके, आणि तिथं कुठं आहे ते, हिंदूकुश माउंटेनमध्ये आहे. ओके, तिथं 2 पास आहे, म्हणजे लँड रूट आहे, एक तर खायबर आहे आणि बोलन पास आहे. आणि कुठलं माउंटेन आहे तिथं,
हिंदूकुश माउंटेन आहे तिथं. ओके. त्याच्यानंतर चायना. ओके. द ट्रेड रूट जे आहे एकतर चायना द पास टू द सेंट्रल एशिया अँड द रिच अरेबिया अँड इट इज नोन ॲज अ सिल्क रूट अँड ऑर सिल्क रोड. ओके. तर चायनापासून स्टार्ट झालेलं आहे. येस, आता पण आहे सिल्क रूट आहे आता पण. सिल्क याला काय म्हणतात, रेशीम म्हणतात. ओके. तर रेशीम रूट होता. तर त्याच्यामधली पण एक स्टोरी आहे. तर सगळ्यात पहिलं जे सिल्क आहे, ओके, म्हणजे सेरिकल्चर. तर सेरिकल्चर सगळ्यात जास्त स्टार्ट कुठं झालेलं आहे, चायनामध्ये झालेलं आहे. ओके. तर चायनामधले लोक जे आहेत ना त्यांना हे टेक्नॉलॉजी माहिती होतं की सेरिकल्चर करून आपण क्लॉथ वगैरे करू शकतो, क्लॉथ वगैरे बनवू शकतो. तर त्यांनी जे आहे त्यांनी इंटरनॅशनली कुणाला सांगितलंच नव्हतं. ओके. ते सिक्रेटमध्येच ठेवलेलं होतं, कुणालाच नाही सांगितलं. तर तेच क्लॉथ वगैरे करत होते आणि विकत म्हणजे ट्रेड करत होते. त्याच्यानंतर एक मॉन्क होता. तर मॉन्क जे अदर कंट्रीमध्ये गेला. तर अदर कंट्रीमध्ये गेल्यानंतर हे जे तिथं ही सिल्क कल्चर वगैरे तिथं करत होते. मग ते लोकांना माहिती झालं. ओके. म्हणजे खूप साऱ्या दिवसानंतर, ओके, खूप साऱ्या वर्षानंतर लोकांना माहिती झालं की सिल्क पण आहे, ते पण आपण कल्चर वगैरे करू शकतो. तर इंटरनॅशनली हे पण आता सगळेजण यूज करतात. ओके. तर इंडियामध्ये पण यूज करतात. ओके. सिल्कचा आपण यूज करू शकतात. ओके. तर नेक्स्ट आहे, येस, ॲन्शियंट पिरियडमध्ये पण खूप सारे फॉरेनर ट्रॅव्हलर आहेत. तर ते काय करत होते, ट्रॅव्हल करत होते. ओके. वन कंट्री टू अनदर कंट्रीमध्ये जात होते. तिकडचं कल्चर आहे ते सगळं बघत होते येऊन. ओके. आणि ते फॉर एक्झाम्पल बुद्धिस्ट. ओके. बुद्धिस्ट रिजनमध्ये जे आहेत हे अनेक फॉरेनर ट्रॅव्हलर होतं. त्यांनी बुद्धिस्ट टेक्स्ट जे आहे तर त्यांनी लिहून ठेवलेलं आहे त्याच्याविषयी. नेक्स्ट द प्लेन ऑफ द सिंधू अँड गंगा ब्रह्मपुत्रा. ओके. तेच आहे आपल्या इंडियामध्ये, पूर्ण इंडियामध्ये 3 बिग सिटीज आहेत. कुठला आहे, एक तरी सिंधू आहे, नेक्स्ट गंगा आहे आणि ब्रह्मपुत्रा आहे. इंदसला काय म्हणतात, इंदस म्हणतात. ओके. इंदस रिवर आहे, गंगा आणि ब्रह्मपुत्रा. तर हे 3 बिग रिवर होते, पहिलं पण होते, आता पण आहेत. ओके. ओके. तर इंडियामध्ये जे आहे तर सगळ्यात मोठी रिवर कुठली आहे, रिवर गंगा आहे. ओके. तर रिवर गंगा जे आहे त्याचं ओरिजिन कुठं झालेलं आहे, ओरिजिन झालेलं आहे गंगोत्री ग्लेशियर्स आहे ना तिथं ह्या रिव्हरचं ओरिजिन झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर जे आहे रिवर गंगाला खूप सारे ट्रिब्युटरी आहे. फॉर एक्झाम्पल यमुना. ओके. तर यमुना काय आहे, एक उपनदी आहे. तर उपनदीला काय म्हणतात, ट्रिब्युटरी म्हणतात. ओके. मेजर ट्रिब्युटरी आहे रिवर गंगाची. आणि त्याच्यानंतर जे आहे इंडियन सिव्हिलायझेशन जे आहे तर कुठं झालं होतं, हरप्पन सिव्हिलायझेशन सुरू झालं होतं. कुठं झालं होतं, ॲन्शियंट पिरियडमध्ये सुरू झालं होतं. ओके. त्याच्यानंतर आपण बघूया थार डेझर्ट. ओके. तर थार डेझर्ट कुठं आहे, तर डेझर्ट कुठं आहे, राजस्थानमध्ये आहे. ओके. म्हणजे राजस्थान आहे, हरियाणा आहे आणि सम पार्ट ऑफ द गुजरात. ओके. तर मेजर कुठं आहे, राजस्थानमध्ये, त्याच्यानंतर हरियाणामध्ये आणि नेक्स्ट गुजरातमध्ये आहे. ओके. तर आणि थोडंसं पाकिस्तानमध्ये पण आहे, थोडंसं पार्ट जे आहे तर पाकिस्तानमध्ये पण आहे. ओके. तर तिथे एक रिवर आहे, त्या रिव्हरचं नाव काय आहे, सतलज रिव्हर. ओके. तर सतलज रिव्हर आहे थार डेझर्टमध्ये. आणि यस, सतलज रिव्हर कुठं आहे, नॉर्थवरती आहे. आणि अरवली माउंटेन कुठं आहे, ईस्ट. ओके. त्याचे डायरेक्शन काय आहे, ईस्टमध्ये आहे. आणि रन ऑफ कच्छ कुठं आहे, साऊथमध्ये आहे. आणि इंदस. ओके. तर इंदस कुठं आहे, वेस्ट डायरेक्शनमध्ये आहे. ओके. आणि नेक्स्ट काय आहे, घाघर रिव्हर. ओके. तर घाघर रिव्हर जे आहे एकतर ओरिजिनेट कुठं झालेलं आहे, हिमाचल प्रदेशमध्ये झालेलं आहे. आणि रिच टू द थार डेझर्ट. म्हणजे ह्या रिव्हरचं जे आहे ओरिजिन कुठं झालेलं आहे, हिमाचल प्रदेशमध्ये झालेलं आहे. आणि हे जे रिव्हर आहे तर कुठं रिच जाते, म्हणजे थार डेझर्टमध्ये जाते ही रिव्हर. आणि त्यालाच काय म्हणतात, हाकरा. ओके. तर हाकरा म्हणतात. आणि कुठं आहे ते पाकिस्तानमध्ये आहे. तर यस, राजस्थान आणि पाकिस्तानमधला जो पिरियड आहे म्हणजे थोडासा रिजन आहे तर तिथं काय ड्राईड आहे. ड्राय म्हणजे काय, तिथं खूप सारं टेम्परेचर जास्त आहे, ओन्ली सँड आहे तिथं. ओके. तिथं आहे. ओके. राजस्थानमध्ये आणि पाकिस्तानमध्ये आहे. आणि मेनी ऑफ द साईट ऑफ द हरप्पन सिव्हिलायझेशन इज सिच्युएटेड आर नाव ड्राय कोर्स ऑफ द रिव्हर. ओके. म्हणजे मेनी ऑफ द साईट. ओके. म्हणजे हरप्पन सिव्हिलायझेशन जर झालं होतं ना तर मेनी साईटमध्ये तिथं सिच्युएटेड होतं. नेक्स्ट बघूया आपण डेक्कन प्लॅटू. ओके. तर डेक्कन प्लॅटू जे आहे द रिजन बिटवीन द ईस्ट अँड द वेस्ट कोस्ट ऑफ द इंडिया. ओके. तर सगळ्यात पहिलं काय, डेक्कन प्लॅटू कुठल्या रिजनमध्ये आहे, एक तर ईस्टमध्ये आणि कुठं आहे, वेस्टमध्ये आहे. आणि यस, तुम्हाला माहीतच आहे की अरेबियन सी आता झालं होतं की अरेबियन सी कुठं आहे, वेस्टमध्ये आहे. इंडियन ओशियन कुठं आहे, साऊथमध्ये आहे. आणि बे ऑफ बेंगल कुठं आहे, ईस्टमध्ये आहे. आणि
पेनिन्सुलार म्हणजे काय आहे की पेनिन्सुलार म्हणजे हे जे कोस्टल रिजन जे आहेत कोस्टल रिजनमध्ये जे आहे तर 3 साईड ओके तर 3 साईड जे सी आहे ना तर त्याला काय म्हणतात पेनिन्सुलर रिजन म्हणतात. म्हणजे 3 साईडमध्ये आपल्या इंडियाचा मॅप आहे तर तिथं 3 साईडला सी आहे तर त्याला काय म्हणतात पेनिन्सुलार म्हणतात. नेक्स्ट आहे माउंटेन रेंज कुठले कुठले आहेत आपल्या इंडियामध्ये एक तर विंध्या आणि सतपुडा आहे. कुठं आहे ते नॉर्थमध्ये आहे ओके. आणि नेक्स्ट काय सह्याद्री माउंटेन तर सह्याद्री माउंटेन कुठं आहे वेस्टमध्ये आहे. आणि आपल्या इंडियामध्ये वेस्टर्न घाट आहे आणि वेस्टर्न घाटलाच काय म्हणतात सह्याद्री म्हणतात. सह्याद्री म्हणजे काय कोस्टल रिजनला काय म्हणतात वेस्टर्न घाट असे म्हणतात. आणि यस आणि तिथं काय ईस्टर्न घाट पण आहे ओके. म्हणजे इकडे वेस्टर्न घाट आहे नेक्स्ट काय ईस्टर्न घाट आहे. तर ईस्टर्न घाट कुठं आहे ईस्ट ओके म्हणजे डायरेक्शन कुठली आहे ईस्टर्न पिरियडमध्ये म्हणजे ईस्टर्न साईडला आहे ओके. ईस्टर्न साईडला काय ईस्टर्न घाट आहे. त्याच्यानंतर यस आपल्या इंडियामध्ये मौर्यन एम्पायर वगैरे झालेले होते. आणि मौर्यन एम्पायर काय लार्जेस्ट एन्शियंट पिरियडमध्ये हे लार्जेस्ट होतं ओके. म्हणजे मौर्यन एम्पायर जे होतं ना ते जास्त होतं आपल्या पूर्ण इंडियामध्ये डेक्कन प्लॅटूमध्ये फ्लरिश झालेलं होतं. फ्लरिश म्हणजे त्यांचं कल्चर वगैरे जे होतं ते इंडियामध्ये झालं होतं. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट बघूया आपण द कोस्टल रिजन ओके. तर कोस्टल रिजनमध्ये जे आहे तर फ्रॉम द टाईप ऑफ द हरप्पन सिव्हिलायझेशन अँसेंट इंडियन आर द ट्रेड रिलेटेड विथ द वेस्टर्न कंट्रीज. म्हणजे पहिलेचे लोक जे होते म्हणजे हरप्पन सिव्हिलायझेशन इंडियामध्ये जेव्हा झालं होतं ते काय करत होते ट्रेड पण करत होते ओके. म्हणजे ट्रेड करत होते अदर कंट्रीमध्ये जाऊन सामान वगैरे जे आहे तर एक्सचेंज करत होते ओके. आणि आताही करतात पहिलेही करत होते आणि ते ट्रेड वगैरे करत होते. तर त्यामुळं त्यांचं जे कल्चर आहे आणि आपलं इंडियाचं जे कल्चर आहे ते अदर कंट्रीमध्ये पण काय झालेलं आहे एक्सचेंज ऑफ द आयडिया झालेलं आहे. म्हणजे एक्सचेंज ऑफ द आयडिया झालेलं आहे त्यांचं पण आणि आपलं पण झालेलं आहे. आणि त्याच्यामुळं जे आहे ट्रान्सपोर्टचा वगैरे यूज करत होते आणि सीचा पण यूज करत होते. नेक्स्ट काय आहे द आयलँड ऑफ द सी ओके. तर अंदमान आणि निकोबार आयलँड तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं बे ऑफ बेंगॉलमध्ये आहे लक्षद्वीप. तर लक्षद्वीप जे आहे कुठं आहे अरेबियन सीमध्ये आहे. आणि यस द मॅन्युस्क्रिप्ट ऑफ द पेरिप्लस ऑफ द इट्रिशन सी ऑर हँडबुक ऑफ द रेड सी ओके. म्हणजे काय आहे की एक बुक होतं त्या बुकमध्ये पण लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे ॲन्शियंट सी ट्रेड कसं कसं लोक करत होते तर ते बुकमध्ये लिहून ठेवलेलं आहे ते ओके. तर इथं इमेज बघूया आपण. तर ह्या इमेजमध्ये हा जो पार्ट आहे त्याला काय म्हणतात वेस्टर्न घाट असे म्हणतात. आणि हा भाग कुठला आहे ईस्ट साईडला जे आहे त्याला काय म्हणतात ईस्टर्न साईड असे म्हणतात. आणि हे जे कलर आहे तर ते काय आहे डेक्कन प्लॅटो आहे. आणि हिमालय माउंटेन कुठं आहे जम्मू अँड काश्मीर टू अरुणाचल प्रदेशपर्यंत जे आहे म्हणजे नॉर्थमध्ये आहे एकतर हिमालय माउंटेन आहे तिथं. नेक्स्ट रिवर ओके. तर रिवर जे आहे इथे गंगा रिवर आहे ओके. आणि इकडं ब्रह्मपुत्रा जे आहे रिवर ते नॉर्थ ईस्ट स्टेटमध्ये आहे. आणि गंगा आणि ब्रह्मपुत्रा जे रिवर आहे ते ड्रेन कुठं करते बे ऑफ बेंगॉलमध्ये करते. आणि इकडं पाकिस्तान तर पाकिस्तानमध्ये एक रिवर आहे आपल्या इंडियामध्ये इंदस जी रिवर आहे ना ते इंदस जी रिवर आहे पाकिस्तानमध्ये जाते आणि अरेबियन सीला इथं ड्रेन करते ओके. आणि इंदस रिवरचे पण ट्रिब्युटरीज आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल झेलम आहे इथं चिनाब आहे रावी आहे ओके. तर दीज आर द ट्रिब्युटरी ऑफ इंदस रिवर ओके. आणि बे ऑफ बेंगॉल ओके. तो बे ऑफ बेंगॉलमध्ये अंदमान आणि निकोबार आयलँड आहे. आणि लक्षद्वीप कुठं आहे अरेबियन सीमध्ये आहे. नेक्स्ट बघूया आपण द इंडियन सबकॉन्टिनेंट. तर सिटीज कुठले होते हरप्पन अँड मोहनजोदडो ओके. तर आता पण जे हरप्पन अँड सिव्हिलायझेशन जे आहे तर ते कुठं आहे पाकिस्तानमध्ये आहे ओके. ते कुठं आहे पाकिस्तानमध्ये आहे. आणि त्याच्यानंतर यात अदर कंट्री पण होती नेबरिंग कंट्रीज अफगाणिस्तान आहे नेपाळ आहे भूतान आहे बांगलादेश आहे श्रीलंका आहे. तर हे सारे काय होते अदर कंट्रीज नेबरिंग होते. तर त्याला काय म्हणतात साऊथ एशिया म्हणतात ओके साऊथ एशिया. आणि हरप्पन सिव्हिलायझेशन ओके. तर हरप्पन सिव्हिलायझेशन कुठं झालं होतं नॉर्थ वेस्ट पार्टमध्ये झालं होतं ओके. जिथं जिथं नदी होते ना तेव्हा तिथं लोक त्यांची तिथं राहिलेले होते. तर ते कुठं झालेलं आहे नॉर्थ वेस्टर्न पार्टमध्ये झालेलं होतं हे. सो ठीक आहे आपला चॅप्टर झालेला आहे हा.
सो थँक्यू.